नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेश, अंजली आणि आजी या दोघींजवळ गप्पा मारायला बसलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आजी, पण इथे अर्णव ईश्वरीजींना फोटोवरून जे काही बोलला ते चुकीचंच बोलला नाही का? म्हणजे ईश्वरीजींनी फोटो मुद्दामून स्टोरूममध्ये नेऊन ठेवला असेल असं मला तरी वाटत नाही. तेव्हा आजी म्हणते, हो ना, अर्णव जरा खूप जास्तच बोलला ईश्वरीला. तेव्हा अंजली म्हणत असते, कसं आहे ना, चिंटू आईच्या बाबतीत खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे त्याला असं वाटलं की ईश्वरीने खरोखरच तो फोटो स्टोरूममध्ये नेऊन ठेवला आणि म्हणून तो तिच्यावरती चिडला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, पण मी खरंच सांगू का तुम्हाला जावई बापू, ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करते. मला पूर्णपणे खात्री आहे, ईश्वरी कधीच तो फोटो मुद्दामून स्टोरूममध्ये नेऊन ठेवणार नाही. तिने तो फोटो स्टोरूममध्ये नेऊन ठेवलाच नसेल असंच मला वाटतं. पण विनाकारण चिंटू तिच्यावरती इतका रागवला. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, मला काय वाटतं, ईश्वरीजींना जेव्हा इथे अर्णव ओरडला तेव्हा त्यांना वाईट वाटलं असेल ना? तेव्हा अंजली म्हणते, हो, वाईट तर वाटलं असेल, पण ईश्वरी कुठलीही गोष्ट मनामध्ये ठेवणारी नाही आहे. ती गाल फुगवून बसणारी अजिबातच नाही आहे. तेव्हा तिथे अर्णव आलेला असतो. दारामध्ये उभं राहून त्याने अंजली आणि आजी यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा तो रूममध्ये न जाता तिथूनच आता बाहेर आलेला असतो आणि स्टडीमध्ये काम करत असतो. तेव्हा अर्णवला आठवतं, आजी म्हणालेली असते की आता मला परतुंड हवं आहे. तर आकाश म्हणालेला असतो की दादा लवकरच मला काका व्हायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव टेन्शनमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, काय रे अर्णव, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही मामा, काय झालं? काही काम होतं का? तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, अर्णव, एक गोष्ट सांगू का तुला बाळा? मगाशी तू ईश्वरीवरती रागवलास, तिच्यावरती इतकं चिडलास, पण खरं सांगू, ईश्वरी हे सगळं मुद्दामून नाही करणार आणि ते तुलासुद्धा माहिती आहे. मग एवढा का चिडलास तिच्यावरती? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामा, त्यावेळेला तिच्याकडून चूक झाली म्हणून मी तिला बोललो, ते गरजेचं होतं. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव, नक्की काय घडलंय? तू आणि ईश्वरी तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय का? हे बघ, जे काही असेल तू प्लीज बोल माझ्याशी. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, तसं काही नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ अर्णव, तुझ्याकडे बघून ते स्पष्ट दिसतंय. हे बघ, मी तुला एवढंच सांगेन, ईश्वरीवरती रागवू नकोस, तिने काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, तुझं काही काम होतं का? तेव्हा मामा म्हणतात, मी इथे तुझ्यासाठी एक फाईल ठेवली होती, ती प्लीज तू चेक कर आणि त्याच्यावरती सह्या कर. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली इथे काही जुन्या गोष्टी घेऊन आता बसलेली असते. ती खेळणी वगैरे बघत असते. लहानपणीच्या वस्तू बघण्यासाठी तिला खूपच जास्त इथे छान वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते. तेव्हा इथे आता ईश्वरी बघत असते, अंजली इथे आता सगळ्या वस्तूंमध्ये रमलेली असते. लहानपणीच्या वस्तू बघत असते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काय गं ईश्वरी, काय झालं, काही काम होतं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, थोडं बोलायचं होतं, पण तुम्ही कामात असाल तर मी नंतर येते. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही अगं, कामात नाही आहे, या सगळ्या लहानपणीच्या वस्तू आहेत गं, खेळणी आहेत, त्या जरा बघत होते, बाकी काही नाही. तेव्हा इथे हे बघ ना, हे सगळं चिंटूची खेळणी आहेत. हा आहे ना वॉकमॅन आहे. याच्यामध्ये आई काय करायची, स्टोरी, पोएम, एखादं असं गाणं रेकॉर्ड करून ठेवायची आणि मग ते आम्हाला ऐकवायची. अर्णवला खूप आवडायचा हा वॉकमन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई, मला त्याबद्दलच तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं असाल ना, त्या फोटोवरून अर्णव सर माझ्यावरती किती रागवले. पण मी खरंच सांगते तुम्हाला, तो फोटो मी स्टोरूममध्ये नेऊन ठेवलाच नव्हता. तो तिथे कसा गेला मला नाही माहिती. पण अर्णव सर आता त्या गोष्टीवरून माझ्यावरती खूपच जास्त रागवलेत. मी त्यांची समजूत कशी काय काढू? तेव्हा इथे अंजली म्हणते, हा वॉकमॅन घे, त्याच्यामध्ये तू अर्णवसाठी काहीतरी बोल आणि ते अर्णवला ऐकव. त्याला खूप छान वाटेल, त्याचा राग जाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया घरी आलेली असते. तेव्हा सुप्रियाला आठवतं अर्णवने कशा पद्धतीने तिचा अपमान केलेला असतो. तो इथे सुप्रियावरती रागवलेला असतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अहो, अर्णवचा खूप मोठा गैरसमज झालाय. माझ्या भूतकाळामध्ये जे काही घडलंय ना, त्यासाठी तो मला गुन्हेगार ठरवतोय. माझ्याबद्दल गैरसमज झालाय ते ठीक आहे, पण माझ्या भूतकाळाची सावली माझ्या ईश्वरीच्या संसारावरती पडली. अर्णव आपल्या ईश्वरीजवळसुद्धा नीट बोलत नाहीये. तो मला गुन्हेगार ठरवतोय आणि माझ्याबरोबर ईश्वरीलासुद्धा. पण मला काही करून हे सगळं आहे ना, ते आता अर्णवला सांगायचंच आहे. मी खरंच सांगते, त्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला की माझी आणि त्याच्या वडिलांची साधी ओळखसुद्धा नव्हती. पण तरीसुद्धा तो माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयारच नाही आहे. मी काय करू सांगा ना? तेव्हा इथे आता संजय काका म्हणत असतात की जा, तिथून आता पेन आणि पेपर घे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा इथे संजय काका म्हणतात, हो, मला बोलायचं आहे. पेन पेपर घे आणि मी जे शब्द सांगतोय ना, ते आता लिहायला सुरुवात कर. तेव्हा इथे बाराखडी लिहूनच ठेवलेली असते. व्यंजन, स्वर हे सगळे लिहूनच ठेवलेले असतात. त्यांना फक्त सांगायचं असतं की शब्द कुठला आहे आणि त्या पद्धतीने इथे आता सगळं काही ती लिहत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, एक एक शब्द आता काकांनी जिथे डोळे मिचकवलेले असतात, तो शब्द सुप्रियाने लिहिलेला असतो आणि मग त्यातून एक नाव पूर्ण होणार असतं. तर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आता सुप्रिया ती अक्षरं लिहित असते, त्याच्यामधून एक अशोक नाव तयार झालेलं असतं आणि हे अशोक नाव आहे ते एका पत्रकाराचं नाव आहे. ज्या वेळेला इथे आता रमाकांत काका आणि सुप्रिया यांच्याबद्दल बातमी छापून आलेली असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा इथे त्या पत्रकाराचं नावसुद्धा त्यांनी आता लक्षात ठेवलेलं असतं संजय काकांनी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला समजलेलं असतं की अर्णव ईश्वरीवरती खूप रागवला. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, जावई बापू बघितलंत ना, अर्णव ईश्वरीमध्ये आता भांडण झालंय, खूप मोठा गैरसमज झालाय. तेव्हा राकेश म्हणतो की त्याच्यामध्ये काहीतरी बिनसलंय, हे तर मला कळलंय, पण कसं आहे ना मामी, त्या दोघांची भांडणं आता बंद दरवाजा आड होत आहेत. ती भांडणं चव्हाट्यावरती आली ना तर खऱ्या अर्थाने मजा येईल. तेव्हा वल्लरी म्हणत असते, जावई बापू काळजीच करू नका, लवकरच आता असा काहीतरी बंदोबस्त करते की त्यांची भांडणं ही आता चव्हाट्यावरती येतीलच आणि त्यामागचं कारणसुद्धा येईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर इथे राकेशचं म्हणणं असतं की ईश्वरी आणि अर्णवच्या भांडणाला अजून इथे हवा दिली पाहिजे. त्यांची भांडणं इथे घरामध्ये सगळ्यांसमोर आली पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने मजा येईल. अर्णव ईश्वरी एकमेकांपासून वेगळे व्हायला हवेत, ही इच्छा आता वल्लरी आणि राकेश या दोघांची सुद्धा असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता अर्णवच्या येण्याची वाट बघत असते, कारण तिने आता इथे तिचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आता तुम्हाला माझं बोलणं ऐकावंच लागेल, कारण हा जो रेकॉर्डर आहे, जो हा वॉकमन आहे, तो तुमच्या आईचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आलेला असतो. तेव्हा तिने बेडवरती जो इथे वॉकमन ठेवलेला असतो, ज्याच्यामध्ये तिने रेकॉर्डिंग केलेलं असतं, ते आता अर्णवला दिसतं. अर्णव म्हणत असतो की हे तर माझ्या आईने घेतलं होतं माझ्यासाठी. मला हे खूप आवडायचं, कारण माझी आई याच्यामध्ये स्टोरी वगैरे बोलून ठेवायची, पोएम म्हणायची. तेव्हा इथे आता त्याच्यामध्ये ईश्वरीचा आवाज येतो. जेव्हा अर्णव सुरू करतो तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज, प्लीज माझ्यावरती रागू नका. मला जे काही बोलायचं आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा इथे अर्णवला जो काही राग येतो, अर्णव लगेचच तो रेकॉर्डर बंद करून टाकतो आणि फेकून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय केलं तुम्ही? सर प्लीज रागवू नका. मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते ह्याच्यामध्ये मी रेकॉर्ड केले, प्लीज सर राहू दे ना. तेव्हा इथे अर्णवला राग आलेला असतो, तो ते बाजूला फेकून देतो. तेव्हा ईश्वरी ते उचलते आणि म्हणत असते, सर काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला माझं म्हणणं ऐकावंच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एक एक शब्द हा आता लिहिलेला असतो. अशोक सातभाई असं नाव तयार झालेलं असतं त्या पत्रकाचं, अशोक सातभाई. तेव्हा सुप्रिया आता ते नाव व्यवस्थितरित्या काकांना विचारून लिहित असते आणि याचा फायदा आता नक्कीच सुप्रियाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो.
तेव्हा सुप्रिया म्हणते, आपल्याकडे काही पुरावा वगैरे आहे का? त्यांचा ॲड्रेस वगैरे कुठे आहे? तुम्हाला काही माहिती आहे त्यांच्याबद्दलची माहिती? तर एका पेटीमध्ये ती आता माहिती ठेवण्यात आलेली असते. तेव्हा सुप्रिया ती पेटी काढायला जात असते. तेवढ्यातच इथे आकाश म्हणत असतो, की नम्रता हे बघ, आता तुझं ॲप व्यवस्थित सुरळीत झालेलं आहे. बरं चल, आता मी निघतो. तू कामाला सुरुवात करू शकतेस. तेव्हा नम्रता म्हणत असते, आकाश सर आता तुम्ही जायलाच निघताय, तर प्लीज जाता जाता आई-बाबांना भेटून जा. त्यांनासुद्धा छान वाटेल. तेव्हा इथे लगेचच आकाश म्हणतो, ठीक आहे, मी काका-काकूंना भेटूनच जातो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो सुप्रिया जाऊन आता ती पेटी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच तिथे आकाश आलेला असतो. आकाश त्या दोघांनासुद्धा भेटून आता घरी जायला निघतो. तेव्हा इथे अर्णव रागाच्या भरात गाडीत बसून जात असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज, प्लीज एकदा फक्त मी काय सांगते ते ऐकून घ्या. तेव्हा इथे अर्णव गाडीमध्ये बसतो. ईश्वरी तो रेकॉर्डर त्याच्या गाडीमध्ये ठेवून देते. तेव्हा इथे तिचा आवाज सुरू झालेला असतो. ईश्वरी त्याच्यामध्ये म्हणत असते, अर्णव सर प्लीज एकदा ऐकून घ्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की ही बातमी मला आधीपासून माहिती होती आणि मी तुमच्यापासून ती लपवून ठेवली. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्हाला कळलं ना, त्याच्या 2 दिवस आधी मला ही बातमी कळली होती. ते फोटो आपल्या रूममध्ये कोणीतरी ठेवले होते जे मला दिसले आणि त्यानंतर मी तुम्हाला सत्य सांगण्याचाही प्रयत्न केला. पण मी घाबरले. आपल्या दोघांमध्ये कुठलेही गैरसमज नको, आपल्या नात्यामध्ये कुठलाही दुरावा नको म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. पण माझा विश्वास ठेवा, मी आईला माझ्या प्रश्नांची उत्तरं विचारायसाठी तिथे गेले होते आणि आईजवळ मी बोलण्याचा प्रयत्न देखील केला. तुम्ही तिथे होतात म्हणून मला जास्त काही बोलता आलं नाही. मी खरंच सांगते सर, मी काहीही तुमच्यापासून लपवलेलं नाही आहे सर. मी अगदी खरंच सांगते. तुमच्या आधी 2 दिवस मला ही माहिती कळली आणि मलासुद्धा तेवढाच धक्का बसला होता, जेवढा तुम्हाला बसला सर. मी इथे तुम्हाला सत्य सांगायला आले होते, पण त्याआधीच तुम्हाला ते कळलं होतं. प्लीज सर एकदा विश्वास ठेवा. तेव्हा अर्णव तो रेकॉर्डर फेकून देतो, त्याचे तुकडे करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर मला माहिती आहे, आता तुम्ही माझ्यावरती रागवलं आहेत ना, खूपच जास्त चिडला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुद्धा माझ्या आईला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे सर. तुमचा जो काही गैरसमज झाला आहे तो दूर करणार म्हणजे करणारच. माझ्या आईने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता तो रेकॉर्डर उचलते आणि रूममध्ये जात असते. तेवढ्यातच राकेश त्या ठिकाणी येतो. राकेश म्हणत असतो, काय झालं ईश्वरीजी, अर्णव तुमचं न ऐकता निघून गेला का? हा टेप रेकॉर्डरसुद्धा इथे फेकून दिला. किती तुम्ही करता त्याच्यासाठी, पण त्याला जरा तरी तुमची कदर आहे का? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, तुला काय करायचं आहे, तू का आमच्यामध्ये बोलतोयस? तेव्हा राकेश म्हणतो, नाही कसं आहे ना ईश्वरीजी, जेव्हा इथे जे काही घडलं तेव्हा मी जरी इथे नव्हतो, पण तरीसुद्धा घरामध्ये आल्यानंतर मला सगळ्यांनी अगदी इत्थंभूत माहिती दिली हो. म्हणजे आजी, त्याचबरोबर अंजली, मामी, सगळ्यांनी जे काही घडलं आहे ना ते मला सांगितलं आहे. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला कसं काय माहिती आहे सगळं? तर मला सगळं काही माहिती आहे. मला सगळ्यांनी आल्या आल्या सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की इथे त्यांच्यामध्ये छोटंसं भांडण झाले, पण राकेश म्हणत असतो की अंजलीने मला सगळंच काही सांगितलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, माझ्यापासून लांब राहायचं, लांब राहायचं, अजिबात जवळ यायचं नाही. राकेश म्हणत असतो, नाही, आता अर्णव बोलत नाही आहे ना, तर तुम्हाला कधी एकटं वाटलं ना तर स्वतःला एकटी समजू नका. मी आहे ना तुम्हाला कंपनी द्यायला, तुम्हाला मिठीत घ्यायला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की लांब राहा माझ्यापासून, आजी तुम्ही इथे. तेव्हा राकेश आता मागे बघतो. तेवढ्यातच ईश्वरी त्याला धक्का देते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, अजिबात माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर सोडणार नाही मी तुला. नाहीतर आता खोट्या खोट्या आजी आल्या होत्या, खऱ्या खऱ्या आजींना सांगायला वेळ नाही लागणार मला. तेव्हा इथे आता ईश्वरी रूममध्ये येते आणि जो टेप रेकॉर्डर आहे जो अर्णवने फोडलेला असतो तो आता जॉईंट करण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मला माहिती आहे आता तुमचा गैरसमज झाला आहे, पण मला हे सुद्धा माहिती आहे की मी लवकरच तुमचा गैरसमज दूर करेन आणि माझ्या आईला निर्दोष सिद्ध करेन. तर प्रेक्षकांनो इथे आता एक नकाशा घेतलेला असतो आणि पुढील भागामध्ये अंजली म्हणत असते की ईश्वरी हा आपला नकाशा आहे, तू इथे आहे ना कुठल्याही जागी आता डोळे मिटून बोट ठेव.
तेव्हा इथे ईश्वरी डोळे मिटून आता एका ठिकाणी बोट ठेवते, तर इथे दुबई असं आलेलं असतं. तेव्हा इथे दुबई नाव आल्यानंतर ईश्वरी आता म्हणते, हे काय आहे? अंजली म्हणते, तुम्ही दुबईला जाण्याची आता तयारी सुरू करा. तुम्ही हनीमूनला जाताय दुबईला. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, घरातले आपल्या दोघांना हनीमूनला पाठवत आहेत दुबईला. काय करायचं आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो, आताच्या आता जा आणि सांग की आम्हाला जायला जमणार नाही म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण मी कसं सांगणार? तेव्हा अर्णव म्हणतो, सांगितलं ना तू जाऊन सांग म्हणून, आणि तिला आता धक्का देऊन तिथून घालवतो. तेव्हा ईश्वरीच्या हाताला आता मार लागल्यामुळे रक्त आलेलं असतं.